महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवार मतदारांना पैसे वाटतायत असा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नवी मुंबईमध्ये शिवसेनेकडनं पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे। डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केलाय। डोंबिवलीमधील वॉर्ड क्रमांक 29 मधील शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना 3000 रुपये वाटताना पकडले। तर पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक 21 मधील विरोधी उमेदवाराच्या घरात घुसून दमदाटी, विनयभंग, शिवीगाळ केल्याचा देखील आरोप आहे। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये मिरज इथं पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणातून राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडलाय। यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये आता हा सगळा पैशांचा खेळ सुरू झालाय। नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, डोंबिवली आणि सांगलीमधील मिरज इथले ही दृश्य आपण पाहतो। खरं सांगते मी तिकडे ह्याच्यामध्ये कामाला तिथले पैसे